बॉस, तुझी होणारी द्विधा मनस्थिती कळतीये मला, पण तू प्लीज नको ना काळजी करूस. मी इथे सगळं सांभाळून घेईन. हे सगळं सोपं नसणार आहे केदार. देशाच्या शत्रूसोबत लढणे इतकं नक्कीच कठीण नाहीये. तुला खूप प्रश्नांची उत्तरं द्यावी लागतील. शत्रूचे कित्येक वार तुला सुद्धा झेलावे लागतील. तुझ्या शांततेचा वेगळा अर्थ काढला जाऊ शकतो. नात्यांमध्ये गैरसमज होऊ शकतो. तू जेव्हा परत येशील तेव्हा ही सगळी नाती सोबत घेऊन असेन. हे सगळं खूप अवघड असणार आहे, कारण खूप मोठी जबाबदारी आहे ही. त्याही पेक्षा मोठी जबाबदारी तू पार पाडायला चाललीयस. आता फक्त घरच नाही, देश सुद्धा सांभाळायचं ठरलंय. पण हे सगळं आपण घरी कसं सांगणार आहोत? मी उद्यापन करू शकणार नाहीये हे त्यांना सांगितल्यावर ते सगळेजण काय रिॲक्ट करतील? मुळात त्यांना काय आणि कसं सांगायचंय ना हेच मला कळत नाहीये. त्यांना सगळ्यांना असं नको वाटायला की मी माझ्या जबाबदारीपासून लांब पळतेय. पण तुझं जाणं तितकंच महत्वाचं आहे. पण त्याच्याने आपला प्रश्न सुटत नाही. घरी काय सांगायचं? आणि आपण काहीही सांगितलं तरी त्यांना पटणार आहे का? कौशिकीताई लवकर बाहेर या. मम्मा, पद्मिनी मम्मा, मम्मा करतेस कशाला आरडाओरड करते? हे काय काय झालंय? युवी, आज त्या केदार तारिणीची कशी वाट लावते ना, ते तू बघ. तू वाट लावणार आहेस? मग मी त्यांच्या टीम मध्ये आजपासून. थांब, नाही, थांब. नाही. युवी, ऐक. आतापर्यंतचा माझं ऐकून इतिहास घे. आठव. अरे तू तू त्यांची ऐक वाट ना. लावायला जाते, स्वतः तोंडावर पडते. शांत बस. तू यावेळी आधी ऐक. ऐकून घे. काय चाललंय? किती गोंधळ. मम्मा, गोंधळ मी नाही घालत आहे. गोंधळ तर ती तारिणी. नाही, तू काही सांगू नकोस. काय चाललंय हिचं? काय मला काही माहित नाही. ही जे बोलते त्याच्याशी माझा काही संबंध नाही. मी स्वतः आता आलो. काय झालंय? निश्चिता, का ओरडतेस तू? जे काही बोलायचंय ते शांतपणे बोलशील प्लीज. ताई, आता जे काही बोलायचंय ना ते डायरेक्ट त्यांच्या समोर बोलू द्या. केदार, तारिणी, बाहेर या. नाही काय आहे ना ताई, मग कोणी असं बोलायला नको की मी मागून बोलते निश्चिता, म्हणून. मी तुला शेवटची वॉर्निंग देते. गेल्या वेळेला सुद्धा तू हे ताई, ताई, मी काहीही करत नाहीये. तुम्ही डायरेक्ट काय झालं? आले. मी काही बोलत नाहीये. तुम्ही डायरेक्ट त्यांनाच विचारा. तारिणी, ये, सांग. उद्यापनाला 2 दिवस बाकी आहे. तू उद्यापन करणारच ना? हा काय प्रश्न आहे निशी? गेले काही दिवस ती पूजा करते, उपास करते, उगाच केलं का तिने हे सगळं? मग हे तिला सांगू द्या ना काकू. निशित, ए तू थांब रे. तारिणी, सांग, उद्यापन करणारच ना? अगं ए, काय विचार करतेस तू? अगं हे उद्यापन तुझ्या हातून व्हायला हवंय. गुरुजींनी सांगितलं या घरातल्या मोठ्या सुनेच्या हातून ते व्हायला हवंय. लक्षात आहे ना तुझ्या? एक मिनिट प्लीज, 1 मिनिट. तारिणी, काकू काय विचारतायत? तू उद्यापन करणार आहेस हे स्पष्टपणे सांग ना त्यांना. केदार, अरे बोल ना, तू उद्यापन करणार आहे ना? ऍक्च्युली तारिणी, ताई, ती नाही बोलणार. मी सांगते ना काय झालंय. तारिणी उद्यापन करू शकणार नाहीये कारण ती बाहेर चालली आहे. नाही, तसं तिचं प्लॅनिंग आहे ना. काहीतरी काय बोलतेस निशिता? तारिणी असं का करेल? गेले काही दिवस ती मनोभावे पूजा करतेय, उपास करतेय. तिला तिच्या जबाबदाऱ्या चांगल्याच माहिती आहेत. चेतना काकू, तुम्हाला खूप विश्वास आहे ना तुमच्या तारिणीवर? हो. मग ती आता गप्प काय? काही बोलत का नाहीये? तिची चूक नसेल तर ती भडाभडा बोलते, भाषण देते ना. मग आता का चिडी चूप? ए निशित, जरा थांब. तुझा काहीतरी गैरसमज होतोय. युवी, तू डोक्यावर पडल्यासारखी वागू नको. शांत बस. सॉरी ताई, तुम्हाला माहिती आहे ना ती कशी आहे. मला
हे बघा तारिणी आणि माझ्यात वाद आहेत, आमचं पटत नाही, मान्य आहे मला. पण ती घराच्या बाबतीत हलगर्जीपणा करेल असं मला खरंच वाटत नाही. प्लीजच, म्हणजे ती उद्यापन करणार आहे, हो की नाही तारिणी? प्लीज तू बोल आणि माझी बायको बिंडोक आहे हे सगळ्यांसमोर पुन्हा एकदा सिद्ध कर. काय बोलतोयस? बोल तारिणी, सगळे वाट बघतायत. तारिणी, तू उद्यापन करणार आहेस ना? ताई आई ॲक्च्युली 1 मिनिट. तारिणी बोल. मला माहिती आहे निशिता जे काही बोलते ते ते बरोबर आहे ताई. बरोबर बोलते म्हणजे? मी खरंच उद्यापन नाही करू शकणार आहे. एक मिनिट, तू उद्यापन नाही करू शकणार म्हणजे? तू काय बोलतेस, तुला कळतंय का? म्हणजे तू बाहेर जाणार आहेस? हो, मला बाहेर जावं लागणार आहे. आणि मी हिला बिंडोक बोललो. 1 मिनिट. नाही सॉरी निशी, सॉरी. अगं तू बाहेर म्हणजे कुठं जाणार आहेस तू? नेमकं काय चाललंय तुझं? आणि मला एक गोष्ट कळतच नाही. आपल्या घरात जेव्हा कधी महत्वाचं काही असतं तेव्हाच नेमकं तुला कुठे बाहेर जायचं असतं ग? आणि असा पळपुटेपणा करायचा आहे ना तर मुळात या जबाबदाऱ्या घ्यायच्याच नाही. एक मिनिट, मी बोलू काकू प्लीज? तारिणी, कुठे चालली आहेस? टुरिस्ट वहिनी, तुम्हाला विचारतायत सगळे काय यावेळेचं डेस्टिनेशन काय? ताई मला माझ्या मैत्रिणीकडे जावं लागणार आहे. मैत्रिणीकडे म्हणजे? ताई माझ्या मैत्रिणीला माझी खूप गरज आहे. गरज आहे? हा, इथे गरज नाही आहे तुझी काही. उद्यापन वगैरे जाऊ दे सगळं. युवराज, मी बोलू? ती तिकडे अडचणीत आहे, त्याच्यामुळे मला जावं लागणार आहे तिथे. हे बघ तारिणी, ओके फाईन, मान्य आहे तुझ्या मैत्रिणीला तुझी गरज आहे, पण काय प्रॉब्लेम आहे मला सांग, आपण सॉर्ट आउट करू. तुला जाण्याची गरज नाही अगं. नाही ताई, हा, तू ताईला सांग ना, म्हणजे ताई करेल ना सॉर्ट आउट. बोल तू, काय प्रॉब्लेम काय? काही प्रॉब्लेम्स बोलून किंवा चर्चा करून नाही सुटू शकत. त्यासाठी मला तिच्या सोबत थांबणं खूप गरजेचं आहे. मला खरंच जावं लागेल तिकडे.